भीमपोरा, तुला कॉलेजमधून कसं काय काढलं? बाबा, काय नाही, मी रोजच्या सारखं क्लासरूम मध्ये गेलो. काय आहे? शत्रुत्व पत्करलंय तर निभवूया सुद्धा. प्रिन्सिपलला माझी तक्रार करायची असेल तर कर. आता प्रिन्सिपल सरांकडे नाही जाणार, सरळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुमची तक्रार करणार. गुरुजी, भीमराव खोटं बोलतोय, पण हा बेशिस्तपणे वागायला लागला. बघा, भांडणामध्ये माझ्या मित्रालाही दुखापत झाली. भीमराव, कॉलेजमध्ये पोलिसांना बोलवणं चुकीचं आहे, म्हणूनच तुला कॉलेजमधून 15 दिवसांकरता सस्पेंड केलं जातंय. पण पोरा, तुला त्यांचा कट कळायला हवा होता. तेच तर नाही कळालं ना बाबा. हे बघ पोरा, तुला एक मोठी लढाई लढायची आहे, आणि मोठी लढाई लढणाऱ्यांना एक निश्चय करावा लागतोय. त्यानं कुठली लढाई लढायची, कुठली नाही, आणि कोणाशी स्वतःला वेगळं ठेवायचं. असं होऊ नये की या रोजच्या जगण्याच्या लढाईमध्ये तू उद्देश विसरून जावं. पण हे सगळं मला त्यावेळेला नाही कळालं बाबा. गुरुजी हेच म्हणत होते की मला थोडा विचार करायला हवा. परंतु बाबा, यानंतर लक्षात ठेवेन मी. हो बोला, कारण तू स्वतःच्या चुकीमुळे स्वतःच्या अभ्यासाचं नुकसान केलंयस. 15 दिवसाचा अभ्यास कोणासाठी किंमत ठेवते की नाही मला नाही माहित, पण तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. ह्या गोष्टीला मी समजतो, पण तुला समजायला हवं. आज मी एक नवीन शिकलोय. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की प्रत्येक लढाईसाठी वेळ वाया घालवेन. मला माझ्या प्राथमिकता ठरवायला हव्या की कुठल्या समस्येसोबत मला लढायचंय. नरोत्तम जोशी, आज कॉलेजमध्ये जे काही झालंय त्यामध्ये तुम्ही जिंकला आहात असं नाहीये. त्यामध्ये खरं तर मी हरलोय. काही हरकत नाहीये, शिकायला तर मला मिळालंय. ह्यानंतर कधीच मी हरणार नाही आणि तुम्हालाही जिंकू देणार नाही. हे भीमरावनी भीमरावला दिलेलं वचन आहे. अरे, तुम्ही इथं? मी तुम्हाला कुठं कुठं शोधलं आणि तुम्ही इथे. हे काय आहे? आत्यांनी माझ्या दुकानाच्या उद्घाटनाच्या आनंदात ही खीर बनवली होती. घ्या. चांगली झाली आहे खीर. रमा, तुला जे करायचंय ते तू कर. मी काहीही म्हणणार नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे जे तुला ऐकावं लागेल. हेच ना की मी अभ्यास करावा? हो. घ्या, हे स्वतःच खा ही खीर. प्रेमाने तुम्हाला खीर भरवायला आलते तर तुम्ही इथे तुमचं सांगत बसले मला. माझं म्हणणं तर ऐक रमा. मला काय बी नाही रमा ऐक.
अभ्यास तर तुला करावा लागेल रमा. हे काय? याच्यावर लिहिलं काय? ऐका ना, ह्याच्यावर काय लिहिलंय? मला अभ्यास करू दे रमा. उद्या सकाळी बोलूयात आपण. ठीक आहे. जवळ तुम्ही नाही सांगत ह्याच्यावर काय लिहिलंय ते, तवर मी इथंच उभी राहीन. थोडी परेशान हो रमा, मग सांगेन की काय लिहिलंय ह्यात. सांगा ना, काय लिहिलंय याच्यावर? मला सांगा की, नंतर करा ना अभ्यास. सांगा ना. काय आहे रमा? याच्यावर काय लिहिलंय? ह्याच्यामध्ये हेच लिहिलंय की अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि जो अभ्यास करतो तो खूप ताकदवान होतो. तुलाही अभ्यास केला पाहिजे आणि शिकलेली स्त्री समाजाला खूप प्रगल्भ बनवू शकते. येडीबिडी वाटले काय मी तुम्हाला? याच्या एवढूस लिहिलंय आणि तुम्ही एवढं सगळं सांगितलं. मी तर हा विचार करत होते का तुम्ही संस्कृत लिहायला वाचायला शिकला असाल आणि ह्याच्यावर असं लिहिलं असेल की रमा, मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करत राहीन. पण तुम्ही नुसतं एवढंच सांगत बसलेत मला का मला शिकायला पाहिजे. हो तर मग काय चुकीचं समजावतोय मी? अभ्यास तर केलाच पाहिजेस तू. हे बघा, मला माहितीये का तुम्ही कुणाला बी समजवायला पटायत आहात, पण मी अजिबात ऐकणार नाही तुमचं. मी हे बी नाही म्हणत की तुम्ही चुकीचे आहात, पण नेहमी हे बी गरजेचं नाही ना की तुमच्या समोरचा चुकीचा असेल. मला नाही शिकायचं, विषय संपला. रमा, काहीतरी पर्याय शोधेनच मी तुला शिकवण्याचा. तुझं काम करणं हे तुझ्या जागेवर बरोबर असेल, परंतु माझी जिद्द सुद्धा चुकीची नाहीये. रमा, दुकान उघडलं नाही आणि तुझ्याकडे लई कामं यायला लागली. लोक तर म्हणत होती की अशुभ आहे तुझं दुकान. बघ किती शुभ आहे. किती सारं काम आलं की तुझ्या एकटीकडनं होणार बी नाही. आम्ही पण आहोत की, सगळे मिळून करतील तर होऊन जाईल. रमा, पुरंजन आणि मला पण काही चपला दे, शिवतो ना आम्ही. कारखान्यात जायला वेळ आहे अजून. नाही बाबा, मी करीन की. असं कसं करशील? आम्ही समजे आहो ना, मिळून करूया. जिग्नेश भाऊ, तुमच्या दुकानात तर मोजून 3 जोडे पण नाही आहेत. जेव्हा की तुमचं दुकान लय जुनं आहे.
अरे ओ हितेश हितेश भाऊ, अरे हे काय करताय हितेश भाऊ? कशाला मारताय ह्यांना? अगं समजावं आपल्या नवऱ्याला, जास्त ज्ञान नको देऊ माझ्या भावाला. अहो काय झालं सांगा ना. हा काय म्हणत होता यो? हे जगू, स्वतः सांग काय बोलला, सांग. अरे मी तर फक्त मस्करी करत होतो, तेवढ्यात हितेश भाऊ भडकले माझ्यावर. आता ठीक आहे, इथपासून पुढे मस्करी पण करणार नाही. चला चला दुकानात चला, कपडे इस्त्री करायचे. जेव्हा माहितीये का माणूस असं आहे तर कशाला मस्करी करायची? जिग्नेश इकडे बाजारात जा, खास लेड विकत घेऊन ये, राडा घालूया. जा जा. घे रमा. ओ बघितलं का दलिया अम्मा, रमा 4 पैसे काय कमवायला लागली की जिजाबाई स्वतःच्या हाताने चहा पाजायला लागली. तसं तर रमा तिच्या डोळ्यात मावतच नव्हती. हा तर जो कमवून आणतो त्याच्यावर प्रेम ओतलंच जातं. उद्याला भीम कमवायला लागला तर मी त्यालाही मानायला लागल. भीम, जिथे तू उभा आहे तिथनं साफ साफ दिसतंय ना तुला की तुझ्या घरातले जोडे चपला शिवताय. तू शिकला पाहिजेस म्हणून तुझ्या अभ्यासाकरिता ही किंमत जरा जास्त नाही वाटत तुला? जिजाबाई तू पण ना. तुम्ही थांबवू नका मला. ज्याचं जे म्हणणं असतं ते बोलतातच ना. आज मलाही बोलायचंच आहे. मी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांचा आभारी आणि ऋणी असेल. घे. कळतच नाहीये कसं समजावू या जिजाबाईला. बाबा, आई खरं तेच बोलल्या हो. जेव्हा प्रत्येक जण आपापलं मत मांडतो मग आई बी आपलं मत मांडतील ना. रमा, तू अभ्यास करायला हवास. तुला अभ्यास करायलाच हवा रमा. मी काही ना काही पर्याय नक्कीच शोधेल तू अभ्यास करण्यासाठी. परंतु मी आनंदादा या सावकाश बसा. काय झालं आनंदादा? भीम, हा रमाला शिकवण्याचा विचार तुझ्या मनात अचानक कुठनं आला मला सांग? आनंदादा, माझी इच्छा आहे सगळ्यांनीच अभ्यास करावा. परंतु माहितीये, जेव्हा रमा म्हणाली की मी मजदुरी करणार, चप्पल बूट शिवायला लागणार, प्रत्येक वेळी एक प्रश्न डोक्यात येतोय की जर ह्या मुलीने अभ्यास केला असता तर फक्त एवढाच विचार केला असता, किंवा मग ह्यापेक्षाही काहीतरी वेगळा निर्णय घेतला असता, चांगला निर्णय घेतला असता. आणि अजूनही तिने मनावर घेतलं, अभ्यास केला, जीवनात पुढे बरंच काही करू शकते. नाहीतर आनंदादा, हिचं सगळं आयुष्य चप्पल बूट शिवण्यात निघून जाऊ शकतं. आणि माहित नाही काय होईल. पर भीम, रमानं जर शिक्षण सुरू केलं ना तर घरातला गोंधळ आणखीनच वाढेल. अजूनही तर तेच होतंय ना आनंदादा. आपण कुठे त्या भांडणाला थांबवू शकतोय? आता जे होईल ते होईल. आणि माझ्यासाठी ही पण गोष्ट छोटी नाहीये की तुम्ही आणि बाबा मला समजून घेताय. मला फक्त एवढंच वाटतंय दादा की माझी बायको जर शिकलेली असेल तर आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं समजू शकतो. आमच्या दोघांमध्ये समंजसपणा चांगला असेल आणि असमंजसपणा नसेल. आमच्या दोघांमध्ये कधीच गैरसमज नसतील.
गैरसमज. आनंददादा सापडलं. रमाला शिकवायचा पर्याय सापडला. असा कुठला पर्याय मिळाला भीमला? कपिल. भीमदादा, अरे काय करतोयस? पाया पडायचं नाही, मला चांगलं नाही वाटत. मी का नाही पडू तुमचे पाय? मी चोरी करणारा मुलगा होतो आणि मला तुम्ही भेटलात. तुम्ही मला समजवलं की चोरी करणं चुकीचे आहे, तू अभ्यास कर. तेव्हापासून मी अभ्यास करायला लागलो. तुम्ही माझे गुरु आहात, माझे मार्गदर्शक आहात, म्हणूनच मला तुमच्या पाया पडू द्या. अरे नाही नाही कपिल, तू कसा आहेस? व्यवस्थित आहेस ना? अच्छा ऐक, मला एक काम आहे. मला रमाला एक चिठ्ठी पाठवायची आहे. तू पाठवू शकतोस? हो, नक्कीच पोहोचवेन. ठीक आहे. काही आहे तुझ्याकडे? कागद, पेन? हां. पुरंजन, महिना संपायला आलाय, पण अजून पण भाड्याचे पैसे पूर्ण नाही झालेत. जर भाडं वेळेवर नाही दिलं तर जोशी आणि रेशम शेठ याच वेळेची वाट बघतायत की कधी आपल्याला घरातून हाकलून द्यावं. कळतच नाहीये काय आणि कसं करावं. काळजी करू नकोस रामची, काय ना काय करून आपण बंदोबस्त करून टाकू. नमस्कार काका. नमस्ते पोरा. हा पोरगा कोण आहे? भीमने याला लिहाय वाचायला शिकवलंय. तेव्हापासून भीमाकडून प्रभावित झालाय. आपला भीम आहेच तसा, त्याच्यानं कोणी बी प्रभावित होते बघ. चल चल. भीमदादा, भीमदादा. ते नाही येत घरात. केळुसकर गुरुजींकडे गेलेत शिकायला. काय रे, काय झालं? हे पत्र आहे, भीमदादाच्या नावाने त्यांना द्यायचंय. चिठ्ठी? मला दे, मी देईन त्यांना. आता तू तिथे जाऊन ही चिठ्ठी तिला देऊ नकोस. जेव्हा ती तुला चिठ्ठी मागेल तर तुला असं दाखवायचंय की ही चिठ्ठी तू माझ्याशिवाय कोणालाही देऊ शकत नाहीस. नाही नाही, हे पत्र मी फक्त त्यांनाच देऊ शकतो. जेव्हा तू असं म्हणशील तेव्हा ती म्हणेल की मी त्याची बायको आहे, पण तरी सुद्धा ही चिठ्ठी तिला द्यायची नाही. तू माझ्याकडे देऊ शकतो, मी त्यांची बायको आहे. दे. नाही, हे पत्र मी तुम्हाला नाही देऊ शकत. आणि मग ती चिठ्ठी तुझ्याकडून हिसकावेन. नाही काय, नवरा आणि बायकोत काय फरक आहे? तू जा, मी देईन त्यांना. तेव्हा तिथून परत ये. ठीक आहे, भीमदादा येतील तेव्हा हे पत्र त्यांना द्या. मी येतो. असली कोणती चिठ्ठी आहे जो म्हणत होता देणारच नाही म्हणून? दीपक, जरा बघ रे ह्या चिठ्ठीत काय लिहिलंय ते. अगं ताई, हे तर इंग्रजीत आहे, मला काहीच समजत नाहीये. काय इंग्रजी? तू शाळेत तर जातो ना, मग कसं काय नाही समजत तुला? काय करतो शाळेत जाऊन? अरे वाचायचा प्रयत्न तर कर. काय लिहिलंय सांग. ताई, शेवटचे 2 शब्द समजलेत. काय? वाच वाच. FROM फ्रॉम GOMTI गोमती. फ्रॉम म्हणजे काढून, आणि गोमती तर एका मुलीचं नाव आहे. म्हणजे हे पत्र भीमदादाला कोणत्या तरी एका मुलीने पाठवलेलं आहे. पोरीने पाठवली आहे चिठ्ठी. मला माफ कर रमा. तुझ्या अभ्यासासाठी मला गोमती बनावं लागलं. मला माहितीये की तू परेशान होशील, रडवेली होशील, मला दोषी समजशील, पण सगळं चालेल रमा. सगळं सहन करेन रमा, पण तू अभ्यास करायला हवा.